आज आपण काकडीचं थालीपीठ करूया बरं का। 2 काकडी मी आज खिसून घेतलेल्या आहे बघा, 2 काकडी खिसून घेतलेले आहे, त्याच्यातलं पाणी काढलेलं नाहीये। त्याच्यामध्ये आपण काय करायचं, सगळे पीठ आहेत ते सगळे मिक्स करून घ्यायचे। आपण काय करतो, भाजणीचं केलं तरी चालतं। आता हे ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, डाळीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। यातलं जर तुमच्याकडे एखादं नसलं तरी चालतंय, ज्वारीचं पीठ मग जरा जास्त घ्यायचं आणि कोथिंबीर भरपूर घालायची बघा, त्याची चव छान लागते। त्याच्यामध्ये तांबडं तिखट घालायचंय, याच्यात हिरव्या मिरचीचा ठिसा घातला तरी चालेल, पण तांबड्या तिखटाची चव जरा जास्त चांगली लागते, कारण पिठं आहेत भरपूर सगळी त्याच्यामध्ये, त्यामुळे तांबडं तिखट चांगलं लागतं। नंतर हळद आणि धने जिऱ्याची पावडर घ्यायची घालून, म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचंय आणि थोडी आलं लसणाची पेस्ट घालायची त्याच्यात। आता हे सगळं मी एकत्र करून पीठ मळून घेते। काकडीच्या पाण्यातच पीठ मळायचं शक्यतो, अगदी थोडंसं लागलं तर वरून घ्या, पण त्यातच मळायचं। आता तव्याला तेल लावून गॅसवरती ठेवलेलं आहे गरम करत, एक फडक्यावरती ओलं करून घेतलेलं आहे आणि हे भिजवलेलं जे पीठ आहे आधी ह्याच्यावर थोडंसं पाणी ओलं घ्यायचं बरं भरपूर, हे म्हणजे मग हे याच्यावरचं थालीपीठ पटकन निघतं, म्हणून हे पूर्ण ओलं करून घ्यायचं। काकडीच्याच पाण्यामध्ये आपण हे भिजवलेलं आहे, वेगळं सेपरेट पाणी लागत नाही। एखाद्याच्यात काकडी याच्यात कमी असेल पाणी तर टाकायचं पाणी, चमचा 2 चमचे आणि करायचं। त्याला भोग पडला आता आपण हे तव्यावरती टाकून घेऊ, सहज निघतं पटकन। आता त्याच्यावरती आपण झाकण घेऊया। सुरुवातीला काय करू, इथे आपण जे होल पाडलंय त्याच्यात थोडंसं तेल सोडायचं आणि आता याच्यावर झाकण घेऊया। थालीपीठ उलटून घेऊया। आपली अशी थालीपीठं तयार झालेली आहेत, गॅस घालवते। लोणी घ्यायचंय, मस्त दह्याबरोबर खायचं, लोणी बरोबर नाही तर खायचं, किंवा एखादं लोणचं घ्यायचं आणि असंच घरातल्या घरात हेल्दी खायचं। आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं। घरातलं खा आणि मस्त राहा।